सूत्र 168. पश्यै शृण्वन् स्पृश्यै जिघ्रन् नश्नन् गृहण्णन् वदन् व्रजन् इहितानिहितैर्मुक्तो मुक्त एव महाशयः. पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, स्वीकार करताना, बोलताना, चालताना हित आणि अहित या विचारातून मुक्त झालेला पुरुष खरोखरीच जीवनमुक्त आहे. नाथ सांगतात, ज्ञानवंत जीवनमुक्त असतो, जीवनापासून मुक्त असतो. म्हणूनच तो अधिक मोकळेपणानं आणि स्वाभाविकपणे जीवन जगू शकतो. कारण जीवन ह्या संकल्पनेशी आजन्म निगडीत विकार, विचार, वासना, आसक्ती आणि अहंकार यांपासून ज्ञानवंत पूर्णतः मुक्त असतो. पाहणं, ऐकणं, स्पर्श करणं, वास घेणं, जिभेनं स्वाद घेणं, चालणं, बोलणं ह्या क्रिया बहुधा स्वाभाविकपणे घडत असल्या तरी सामान्य माणूस त्यातही स्वार्थ मिसळत असतो. त्यातही त्याचा विकार, विचार, वासना, आसक्ती आणि अहंकार या अदृश्य ज्ञानेंद्रियांची इच्छापूर्ती दडलेली असते आणि प्रसंगोपात ती प्रकटही होत असते. प्रत्येक गोष्टीत तो स्वतःचं हित साधण्याचा आणि अहित टाळण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी तो दुसऱ्याच्या हिताचा किंवा अहिताचा अभावानच विचार करतो. ह्या सर्वांच्या मुळाशी असते आसक्ती आणि अहंकारपूर्ती. त्यापायी सामान्य अज्ञानी बहुधा चिंताग्रस्त, अस्थिर, अशांत असतो. ह्या उलट ज्ञानवंत नेहमीच चिंतामुक्त, स्थिर आणि शांत असतो. कारण त्याच्या इच्छा, वासना, आसक्ती, विकार, अहंकार यांपासून तो पूर्णतः आणि सदैव मुक्त असतो. त्यामुळे त्याचं प्रत्येक कर्म कृती होऊन जातं. त्याचे बंध निर्माणच होत नाहीत. प्रत्येक कर्मातील कर्तृत्व आणि अहंभावच गळून पडल्यानं ते कृतीच होतं. ज्ञानवंत कर्तेपणातूनही मुक्त असतो. तो आपलं स्वरूप जाणतो. त्यामुळे रक्त, वीर्य, मांस, मेद आणि अस्थी या 5 घटकांनी तयार होणाऱ्या कातड्याच्या गाठोड्याला स्वतःचं अस्तित्व मानत नाही. त्याची चैतन्य शक्ती म्हणजे आपण आहोत हे त्यानं जाणलेलं असतं. त्या चैतन्य शक्तीशी, आत्मतत्वाशी एकरूप झाल्यानं तो सुद्धा त्याच्यासारखाच सर्वात असूनही सर्वांपासून मुक्त असतो. व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, विकार, वासना, अहंकार अशा कोणत्याच बंधनात तो अडकत नाही. संसारात राहूनही कमलपत्राप्रमाणे निर्लेप राहण्याची कला त्यानं साधलेली असते. सर्वांमध्ये शरीरानं राहूनही तो मनानं मात्र मुक्त असतो. म्हणूनच तो अधिक मोकळेपणानं जगण्याचा आनंद अनुभवू शकतो. ही जीवनमुक्तीच महत्त्वाची आणि आवश्यक आहे. आत्मज्ञानाला प्राप्त झालेलाच ह्या खऱ्या मुक्तीची देहात राहूनही अनुभूती घेऊ शकतो. आत्मज्ञानवंताचं हे आणखी एक लक्षण सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनींनी इथे सांगितलं आहे.